नमस्कार, मी वृषाली पाटील। आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना ना फॉर्म भरायची गरज आहे ना नातेवाईकांना धावपळ करायची गरज आहे, कारण फक्त 8 तासात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत उपचारासाठी पैसे मिळणार आहेत। खरंच आता कार्यालयाच्या उंबरठ्या बाहेर रांगा लावण्याची गरज नाहीये। ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तेच हॉस्पिटल आता तुमचा मदतीचा दुवा असेल। कागदपत्र स्कॅन होणार, एका क्लिकवर मंत्रालयात पोहोचणार आणि थेट हॉस्पिटलच्या खात्यात निधी जमा होणार आहे। काय निर्णय सांगते। पूर्वी अर्जाची छाननी व्हायला दिवस लागायचे, आता तातडीच्या प्रकरणांमध्ये केवळ 8 तासांच्या आत मदतीचा निर्णय घेतला जाईल। रुग्णाच्या नातेवाईकांना आता सरकारी कार्यालयात चक्रा मारायची गरज पडणार नाही। रुग्णालय स्वतः पोर्टलवर रुग्णाची माहिती आणि कागदपत्र अपलोड करू शकणार आहे। आणि यानंतर महत्त्वाचं, अर्जाची स्थिती काय आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना SMS द्वारे कळवलं जाईल। काय करायचंय तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलच्या लॉगिन ID वरून अर्ज भरला जाईल। सर्व कागदपत्र ऑनलाईन तपासली जातील आणि डिजिटल स्वाक्षरीने मदतीचं पत्र थेट हॉस्पिटलला प्राप्त होईल। यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील आणि पैशांच्या अभावी कुणाचेही उपचार थांबणार नाही। ही सुविधा राज्यातील नोंदणीकृत सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाते। तुम्हाला या संदर्भात काही अधिक माहिती किंवा शंका असेल तर 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता। अनेक गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।